हॅलो फ्रेंड्स. तर हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ तर शूट करून झाला होता, पण मी गावी गेली असल्यामुळं व्हिडिओ एडिट करायचा राहिला आणि अपलोड करायचा राहिला. तर असो, उशीर झाला आहे, पण चला काही हरकत नाही. तर आज सकाळी सकाळी छान आंघोळ वगैरे झाली आणि मी वाण हे जे मडके आहेत त्यांना आमच्याकडे सुगडे म्हणतात, आणि या सुगड्यामध्ये छान वाण वगैरे भरून त्यांना हळदी कुंकू लावून त्याची पूजा वगैरे होणार आहे आता. तर मी नवीन आणलं होतं हळदी कुंकू, ते पहिलं मी पंचपाळामध्ये भरून घेतलं आणि छान असं भरून झाल्यानंतर मग मी सुगड्यांना ह्यांना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं. आणि त्याच अगोदर सगळं जे वाणाचं सामान असते, गाजर, बोर, परत तीळ, साखर, अजून शेंगदाणे, हे सगळं एकत्र करून मी या सुगड्यामध्ये भरून घेतलं. यांना पहिलं हळदी कुंकू व्हायला आणि नंतर त्यामध्ये ते सगळं वाण भरून घेतलं. तर आज संक्रांत असल्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाकही आला. तर घाई आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे, तयार पण व्हायचं आहे, पूजा पण करायची आहे. तर चला पाहूया कसं कसं मॅनेज होते ते. त्यानंतर हे सगळं मी एका प्लेटमध्ये ठेवून देवासमोर ठेवलं. तर संक्रांत म्हटलं की वर्षातून एकदाच येणारा सण, आणि बायका खूप छान एक्सायटेड असतात ह्या सणासाठी, कारण छान तयार व्हायला मिळतं, फोटो काढायला मिळतात आणि त्याचबरोबर पूजाही करायला मिळते, तिळगुळ खायला मिळतो. तर चला, बायकांचा फेवरेट सण म्हणू शकते मी याला. तर छान असं मग मी देवाला हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि सुगडे देवासमोर ठेवून देवाची पूजा वगैरे केली. त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली आणि इकडं मी पुरण पण शिजायला घातले, त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि संक्रांतीसाठी मी ही साडी घालायची ठरवली आहे, कारण यावेळेस मी साडी नाही घेतली आणि ही साडी मला आईने घेतलेली होती आणि ही तशी नवीनच आहे, अजून मी एकदा पण नाही घातली. त्यामुळं हे पहा, घडीच मी आता मोडते. तर हीच मी साडी आज घालणार आहे. आईने माझ्या नंदेच्या लग्नासाठी मला घेतली होती, पण मी जी घरी घेतली होती तीच मी घातली होती. मग ही नवीनच होती, त्यामुळं मग हीच घालायची ठरवली, कारण साड्या फारशा घालणं होत नाहीत आणि घेऊन घेऊन किती साड्या पडून राहतात. त्यामुळं मग यावेळेस मी नाही घेतली साडी. तर असो, हे पहा, अशी छान मोरपंखी कलरची साडी आहे आणि लाल कलरचे काठपदर आहेत. तर हीच साडी मी घालणार आहे आज. तर हे पहा, साडी कशी दिसते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर असो, साडी तर घातली, आता पटापट मेकअप करूया. आणि कारण पूजेचा मुहूर्त 3 नंतर आहे, म्हणून थोडंसं आहे रिलॅक्स. तिकडं पुरण झालं आहे, परतून वगैरे घेतलं आहे आणि इकडं तयारीला लागले. तर सगळ्यात अगोदर मी इथं लावत आहे प्रायमर. तर हे 3 in 1 प्रायमर आहे, त्यामध्येच मॉइश्चरायझर वगैरे पण आहे. आणि छान असं पहिल्यांदा मी प्रायमर लावून घेतलं. त्यानंतर मी इथं लावणार आहे हुडाचं फाउंडेशन. तर छान आहे, मी बऱ्याच दिवसांनी हेच यूज करते. एकदम थोडंसं अगदी जरी घेतलं तरी सगळीकडे छान स्प्रेड होतं आणि वाईट कास्ट वगैरे पण काही असं वाटत नाही, खूप छान आहे. तर हे पहा, हे मी लावून घेतले एकदम थोडंसं आणि हे सगळीकडे स्प्रेड करून घेतलं.
त्यानंतर मी लावत आहे लॅक्मेचं कॉम्पॅक्ट, तर हे पण खूप छान आहे. त्यावरती थोडंसं असं लावून घेतलं मी. आणि त्यानंतर मी लावून घेतलं काजळ. आणि काजळ लावल्यानंतर आपली सर्वात फेवरेट म्हणजे चंद्रकोर टिकली. तर चंद्रकोर टिकली लावली आणि आता लास्टमध्ये आहे लिपस्टिकची वारी. तर छान अशी लिपस्टिक वगैरे लावून झाली आहे. आणि आता वेळ झाला आहे, मदरचे फोन येते, तर पटकन हेअरस्टाईल वगैरे करून खाली जाणार आहे आता पूजेला. तर हे पहा, आता थोडासा मस्करा. तर पहा, छान असा मस्करा लावून घेतला. आणि त्यानंतर थोडासा ब्लश. आता वेळ झाला होता म्हणून मी पटापट लावून घेतलं. आणि हा पहा, हा आहे माझा फायनल लुक. काहीतरी मिसिंग झाल्यासारखं वाटते, पण काय मिस आहे मला लक्षात नाही आलं. पण जेव्हा मी खाली गेले तर यांच्या नाकामध्ये नथ बघून मला लक्षात आलं. मग मी पटकन वरती आली आणि परत नथ घालून खाली गेली. जर आपण काठपदर साडी घातली आणि त्यामध्ये नथ नाही आहे तर काहीतरी चुकल्यासारखं वाटणारच. तर छान मग नथ वगैरे घालून आले आणि खाली येऊन आम्ही अशी पूजा केली. तर आमच्या सोसायटीमध्ये फारशा अशा काही मराठी बायका नाही आहेत. आम्ही इनमी 3-4 जणी आहेत, त्यामुळं मग तेवढ्या जणांनीच आम्ही पूजा वगैरे केली. आणि छान एकमेकांना वाण दिले, तिळगुळ दिला आणि अशी आमची खाली मंदिरामध्ये पूजा झाली. आपण जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहू, पण आपण आपला सण आणि रीत वगैरे काही विसरणार नाही आहेत. तर इथं आम्ही थोड्याच बायका होत्या. आज तर आम्ही दोघीच होतो, तर तरी पण आम्ही साजरा केला खाली येऊन. नंतर छान असं वाण वगैरे दिलं. आणि हे पहा, रोहन नुसता मध्ये करत होता. आता स्कूलमधून आला होता आणि आज नेमकी त्यांची शाळा पण लवकर सुटली होती. 3 वाजताचा टायमिंग होता आणि 3 वाजता तो शाळेतून आला होता. तर असं त्यानंतर एका काकूंकडे त्यांनी आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं होतं. त्याच दिवशी त्यांनी हळदी कुंकू ठेवलं होतं. आमच्या सोसायटीमधल्याच आहेत त्या. तर छान त्यांच्या घरी हळदी कुंकू वगैरे झालं. सुखी राहा. तुला बोलल्या लवकर छान चालू होती, धावत येते. त्यानंतर घरी आल्यानंतर हे पहा, मला तर झोप येत होती, कारण सकाळी पण लवकर उठलो होतं. आणि त्यानंतर मस्त पुरणपोळी बनवायला घेतली. आमटी बनवून पुरण परतून आणि कणिक वगैरे मळून मी आवरायला घेतलं होतं. आणि आता तिथून आल्यानंतर फक्त मी पोळ्याच बनवायला घेतल्या. तर मस्त पोळ्या बनवल्या आणि नैवेद्य बनवले. मला तर खूप आवडते पुरणपोळी, म्हणून कोणत्याही सणाला म्हणजे प्रत्येक सणाला माझ्या घरी पुरणपोळी मी बनवतेच, कारण मलाच खूप आवडते, रोहनलाही आवडते. तर हे पहा, छान असं मस्त खूप जास्त पुरण घालून मी पोळी लाटणार आहे. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडते पुरणपोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हर वेळेस मी गुळाची पुरणपोळी बनवते, पण यावेळेस थोडं जास्त पुरण घातलं होतं मी आणि गूळ तेवढा नव्हता आणि खाली जायला वेळही नव्हता मार्केटमध्ये. तर मी साखरचीच बनवली, तरी छान झाले पुरण. आणि छान असं मस्त पुरणपोळी लाटून घेतली. हे पहा,
मी काही छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवत नाही, बसत आमच्याकडं मोठी तवा भरूनच पुरणपोळी बनवते आणि आमच्याकडं सगळे तसेच बनवतात. तर छान अशी मस्त तव्याला तेल वगैरे लावून घेतलं, तवा छान गरम झाला आहे. आणि पहिली पोळी आहे ना, चिटकायची भीती वाटते मला, त्यामुळे थोडं जास्त तेल टाकले मी. आणि मस्त अशी पुरणपोळी आपली गेली तव्यावर. आणि पहा कशी छान टम्म फुगली आहे. आपले नैवेद्य पहा किती छान टम्म असे फुगलेत. खरं तर मला पुरणपोळी बनवायला सुद्धा खूप आवडते. प्रत्येक सणाला मी अगदी मनापासून बनवते. तर छान असं नैवेद्य वगैरे करून झाल्यावरती मी देवाला नैवेद्य दाखवला. आणि चला आता मी उपास सोडून घेते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चलो बाय.